दरम्यान सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अभिजित दिपकेच्या आईवडिलांनी सरकारवर तीव्र संताप व्यक्त केलाय। सरकारची नियत चांगली नाही असा थेट आरोप दिपकेंच्या वडिलांनी केलाय। मुलाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता त्यांचे वडील देखील जंतर मंतरवर उपोषण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। सोनम वांगचुक सरांना त्यांनी अचानक रात्री सकाळी उचलून नेले। आता ते त्याच्यावर काय ट्रीटमेंट करतायत काय नाही माहित नाही मला, कारण यांची नियत काय चांगली नाही। तुम्ही सुद्धा उपोषणाला बसणार? हो, कारण माझा मुलगाच उपोषणाला बसला, मला एकच मुलगा आहे। त्याचं जर काय बरं वाईट झालं तर मग मला करायचं का? मी सुद्धा त्याच्या तिथे उपोषणाला बसणार। काय तिथं काय हाणामारी नव्हती, शिव्या गाळ्या नव्हत्या का, कोणतं वाईट शब्द पोरे बोलत नव्हते, काहीच नव्हते। मस्त चालू होतं त्यांचं आणि सर्वजण आता त्यांना जास्त प्रोत्साहनही देत होते। सरांनी कालच सांगितलं ना, सगळं चांगले आहे बाबा, मी 20 तारखेपर्यंत मला काही होणार नाहीये, पण तुम्ही हे करा म्हणे, आंदोलन सुरू ठेवा म्हणे। सरांनी सांगू नये, यांनी सकाळी सरांना उचलून नेलं म्हणजे तसं जर अभिजित बाबत झाल्यावर आम्ही काय करणार आहे? सरांना सकाळी जसं हे पडदा टाकून नेलं तसं जर त्याला नेलं तर आम्ही काय करणार आहे? आम्ही काय सरकारला मागणार आहे? साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।